नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत महावीर कुंभोजे। आज आपण लोकसभेच्या रणधुमाळीमध्ये जात आहोत, पण सर्वांना एक प्रश्न पडतो की मत कुणाला द्यायचं। खरं तर मत कुणाला द्यायचं हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि अधिकार आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाप्रमाणे स्वतःचं मत व्यक्त करण्याचे अधिकार भारतात दिलेले आहेत, म्हणूनच आज आपण इथं लोकशाही आहे। आज मी काही विचारांनी प्रेरित होऊन काही गोष्टी शिकलो केलो। यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रथम नमन करतो मी छत्रपती शिवाजी महाराजांना, ज्यांनी सर्वसामान्याच्यासाठी हे स्वराज्य उभा केलं। दुसरं नमन करतो मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, ज्यांनी अन्यायाविरुद्ध लढायचं शिकवलं। आणि तिसरं नमन करतो मी भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना, ज्यांनी ह्या सर्व भारतवासियांना ज्ञानी बनवलं। आज ह्या तीन विचारवंतांची नावं घेत असताना ह्या विचारधारेत जर कोण एखादा नेता बसत असेल तर तो माझ्यामध्ये तरी राजू शेट्टी साहेब आहेत। कारण ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज निर्माण केलं, त्या पद्धतीनं राजू शेट्टी साहेबांनी शेतकऱ्यांचं ह्या 20 वर्षात स्वराज निर्माण केलं। कारखानदाराच्या विरोध, अन्यायाच्या विरोध, ज्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अन्यायाविरुद्ध लढा उभा केला, त्या पद्धतीनं राजू शेट्टी साहेबांनी देखील अन्यायाविरुद्ध लढा देऊन सर्वांना ऊसाचा दर मिळवून दिला। 2002 ते 2024 या काळात एकूण झालेलं उत्पन्न आणि ह्यात बघितलं तर जवळपास 74,000 कोटीचा फायदा राजू शेट्टी साहेबांनी मिळवून दिला। फक्त एवढं करूनच थांबलं नाही, तर डॉक्टर APJ अब्दुल कलामांच्या प्रमाणे त्यांनी ह्या प्रत्येक शेतकऱ्याला विद्वान बनवलं, शिकवलं। ह्याचं शिकवण्यामागचं कारण हेच आहे। त्यामुळे आज हा प्रत्येक शेतकरी आज FRP काय, ऊसाला दर कुठून येतो, किती येतो, साखरेचा दर हा अभ्यास करू लागला। हे मुद्दे पुढे घेऊन जात असताना आज अनेक विरोधकसुद्धा आहेत, विद्यमान खासदार असतील। मला कुणावर टीका करायची नाही आहे, पण मागच्या वेळी 5 वर्षांच्या मागं जेव्हा त्यांनी म्हटले राजू शेट्टी साहेब हे हातात दगड देतात, मी हातात दगड नाही, मी तर युवा वर्गाला मी पेन देणार। तर 5 वर्षात साहेब तर कुठं दिसलं नाहीत। मला त्यांच्यावर टीका करायची तर नाहीच आहे, पण दगड देतात, दगड दिल्यानंतर सुद्धा राजू शेट्टी साहेबांनी भरपूर शेतकऱ्यांना दर मिळवून दिला, ह्याचा मला अभिमान आहे। मी स्वतः एका दूध आंदोलनामध्ये मला अटक झाली होती, मी जेलमध्ये जाऊन आलो, पण मला त्याचा सार्थ अभिमान आहे। कारण ज्या पद्धतीनं भगतसिंगांनी वयाच्या 23व्या वर्षी असेंब्लीमध्ये बॉम्बस्फोट केला, त्याचा उद्देश हा नव्हता की तिथल्या लोकांना मारायचा, तर ह्या झोपलेल्या सरकारला जागं करायचा हा त्यांचा उद्देश होता। आणि त्याच पद्धतीनं हे जे उपद्रव्य मूल्य राजू शेट्टी साहेबांनी घेतलेलं आहे, ते उपद्रव्य मूल्य भगतसिंग ह्यासारख्या देशभक्ताकडून घेतलेलं आहे। त्यामुळं राजू शेट्टी साहेब हे एक कॉम्बिनेशन असं आहे, ज्यावेळी त्यांना वाटतं की दांडी म्हणजे गांधीजींच्या मार्गाने आपण पदयात्रा काढू, त्या पद्धतीनं समजावून सांगू, त्या पद्धतीनं देखील राजू शेट्टी साहेब समजावून सांगतात। आणि त्यानंतर जेव्हा एखादा ऐकत नसतो, तेव्हा आज आपण टाकळीवाडीत गुरुदत्त कारखान्यावर बघितलेलं आहे। खूप दिवस दिवाळीत ऊसतोड सुरू होती, पण ज्या दिवशी आपण जाऊन तिथं सर्व गाड्या पलटी केल्या, त्यानंतरच लगेच सगळे कारखाने थांबले। म्हणजेच काय, उपद्रव्य मूल्य केल्याशिवाय कुणाला किंमत आपली कळत नाही, हे भगतसिंगांनी त्यावेळी सांगितलंय। तेच राजू शेट्टी साहेब त्याच विचारधारेने जातात। राजू शेट्टी साहेब हे कच्चे चेले नाहीत, त्यांचं वाचन खूप आहे, अभ्यास खूप आहे, विचारांनी घडलेलं हे नेतृत्व आहे। गल्लीबोळात आज बोललो गेलो असं हे नेतृत्व नाही आहे। आता फक्त एवढं सांगायचं मला, साहेबांनी जे विद्यमान खासदार साहेबांनी 8,200 कोटीची कामं केली असं म्हणतात, मी त्याच्याबद्दल एवढं बोलणार नाही, पण मी माझ्या गौरवाड गावच्याबद्दल फक्त एवढीच माहिती सांगू शकतो की आमच्या इथं त्यांचं जे रंगबिरंगी पुस्तक आलेलं आहे, किती खर्च केला आहे त्यासाठी माहीत नाही, पण त्यामध्ये 1,06,00,000चं त्यांनी गौरवाडमध्ये काम केलं आहे असं म्हटलं, पण त्यातलं फक्त 10 लाखाचं काम झालेलं आहे आणि 96 लाखाचं जलवाहिनीची योजना झालेली नाही। आणि जर हे खोटं असेल तर मी राजकारणातून माघार जातो, आणि हे जर त्यांनी केलं असेल तर सिद्ध करून दाखवावं। दुसरी गोष्ट, दुसरे उमेदवार आज आलेले आहेत नैतिकतेचं बुरखा पांघरून, जे म्हणतात सत्यजित आबा हे खूप नैतिक आहेत। त्यांची नैतिकता आपल्याला माहीत आहे की जेव्हा हे 50 खोके एकदम ओकेचा कार्यक्रम सुरू होता, तेव्हा ते पण गोव्यापर्यंत जाऊन आलेले आहेत। त्यांना मी तर काय ओळखत नाही आहे, सत्यजित पाटलांना, पण सोशल मीडियावर आज त्यांना भरपूर आरोप होताना दिसत आहेत।
मग ते शेतकरी शहरचा मुद्दा असो, ग्लुकोज फॅक्टरीत बळकवलेले जमिनी असो, किंवा त्यांच्याविरोधात गावात निघालेले मोर्चे असो. आता ह्यांची एवढी नैतिकता आहे हे स्वतः तुम्ही तपासावं. मला खरं खोटं काही माहीत नाही. जे माझ्यासमोर सोशल मीडियातून आलं हे मी सांगतो. आज महाविकास आघाडीला दलित समाज, मुस्लिम समाज आणि इतर समाजाचा एवढा पुळका आहे, पण त्यांनी सांगावं की किती लोकांना त्यांनी निवडणुकीचं चिन्ह दिलं. एक देखील मुस्लिम समाजाला शीट दिलेले नाही आहे महाविकास आघाडीने. म्हणजे मुस्लिम समाजाची यांना मतं पाहिजेत, दलित समाजाची यांना मतं पाहिजेत, पण एकाला देखील निवडणुकीसाठी उभं करण्याचं धाडस यांचं झालं नाही. त्याच्या विरोध माझ्या राजू शेट्टी साहेबांचा मला अभिमान आहे की जेव्हा खासदार झाले, शिरोळ पंचायत समितीमध्ये ते संघटनेची सत्ता आली, त्यावेळेस सर्व समाजातील घटकांना घेऊन जाण्याचं काम जर कोण केलं असेल ते राजू शेट्टी साहेब असतील. मग ते मराठा समाजाचे नेते सदाभाऊ खोत असतील, उल्हासदादा असतील, रविकांत तुपकर यांना महामंडळ दिलेलं असेल, तसेच मुस्लिम समाजातील अनेक नेते आहेत ज्यांना आपण स्वाभिमानी संघटनेनं पाठबळ दिलं. त्यात युनुस पाटील असतील, सभापती नांदीचे मुस्लिम समाजाचे कमरुद्दीन पटेल असतील, मुल्लानी असतील. फक्त यांनाच न देता अब्दुल्लाटच्या अश्विनी कांबळे असतील, त्यांना उपसभापती केलं. प्रकाश कांबळे आहेत शिरदवाडचे, त्यांना केलं. प्रकाश परीट आहेत परीट समाजाचे. मातंग समाजाचे मनोहर दावणे आहेत. धनगर समाजाच्या अपराज मॅडम आहेत. शिरडोनच्या पाटील मॅडम आहेत, शीला पाटील मॅडम धनगर समाज आहेत. खाटीक समाजाच्या भारती प्रभावळी मॅडम आहेत. चर्मकार समाजाच्या हिराबाई सावंत मॅडम आहेत. भाट म्हणून एस.टी समाजाचे आहेत. म्हणजेच काय, एका राजू शेट्टी साहेब खासदार झाल्यावर 12 बलुतेदारांना, सर्वसामान्य नेत्यांना इथं संधी मिळाली. ही संधी फक्त संघटनेनं दिली. बाकी इतर समाज फक्त समाजाचे, वेगवेगळ्या समाजाचे मतं मागतात, पण त्यांना काही देत नाहीत. हा माझा स्पष्ट आरोप आहे. आज मला फक्त एवढंच सांगायचं आहे की एक परवा मी पिक्चर बघितलो 12th फेल, ज्यामध्ये 1-2 डायलॉग आहेत ते सांगतो. राजू शेट्टी साहेब हे स्वतःसाठी करत नाहीत, शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन चाललेले आहेत. तो आपण एवढं समजा, क्या समझा है तू, ये सिर्फ तुम्हारी लड़ाई नहीं है, ये हम सब की लड़ाई है. एक भी अगर जीता तो करोडो किसान जितेंगे. म्हणजेच काय, राजू शेट्टी साहेबांचा विजय म्हणजे या देशातील 80 कोटी जनतेचा विजय आहे असं मी म्हणतो. शेवटी अनेक मुद्दे उचलले जातात की शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाते. तर कर्जाचा आकडा असा आहे आजपर्यंत जो गेलेला आहे, त्यात कॉर्पोरेट क्षेत्रात 74% हा वाटा कर्जदारांचा आहे. शेतकरी फक्त 9% आहे. घरगुती 4% सेवा. म्हणजेच काय, फक्त 9% शेतकऱ्यांचं कर्ज आहे आणि कॉर्पोरेटवाल्यांचं 74%. म्हणजे हे मल्ल्यासारख्यांचं कर्ज 74% आहे, त्यांना माफी होते. आणि कांगोरा पिटला जातो तो शेतकऱ्यांना आपण कर्जमाफी झाली जाते. आणि मुळात आम्हाला कर्जमाफी नकोच, आमच्या फक्त घामाला भाव द्या, MSP द्या. आम्ही तुम्हाला 6,000ची तुमची भीक नको आहे, तर आम्ही तुम्हाला इन्कम टॅक्स MSPवर द्या, आम्ही तुम्हाला इन्कम टॅक्स भरायला तयार आहे शेतकरी. पुढील मुद्दा एवढंच फक्त सांगायचं आहे मला की आज हे जे दादा आबा आहेत, ह्यांनी सर्वसामान्य जनतेसाठी काय केलं. राजू शेट्टी साहेबांनी 5-5 दिवस उपास केले, 450 किलोमीटरचे पदयात्रा केले. ह्यातलं जरी कुणी एकाने जरी केलेलं असेल तरी आम्हाला सांगावं, आम्ही त्यांना मतदान करायला तयार आहे. फक्त शेवटी एवढंच सांगेन, हार नहीं मानूंगा रार नहीं ठानूंगा, हार नहीं मानूंगा रार नहीं ठानूंगा, काल के कपाल पर लिखता हूँ गीत नया गाता हूँ, हार नहीं मानूंगा रार नहीं मानूंगा. माझं सर्वांना एवढंच नम्र विनंती आहे की राजू शेट्टी साहेब एक चरित्रवान नेतृत्व आहे. ह्या भरभटलेल्या 50 खोके एकदम वाल्या माहोलमध्ये, ज्यांना एकमेकाच्या पक्षाची कुणालाही फिकर नाही आहे, कुठल्याही जनतेचं कुणालाही काळजी नसणाऱ्यामध्ये आपलं नशीब आहे की आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यात असला आपला नेता मिळाला आहे, ज्यांना आपल्याला मतदान करायची संधी मिळाली आहे. तरी सर्वांना नम्र विनंती आहे माझी की विचार करा, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि राजू शेट्टी साहेबांना 10 नंबरचा शिट्टी ह्या चिन्हावर मतदान करून भरघोस मताने विजय करा. मी गॅरंटी घेतो की कुठलीही तुम्हाला अडचण आली, एक फोन डायरेक्ट साहेबांना करा, मला करा, ते काम झाल्याशिवाय सोडणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय स्वाभिमानी.